प्रभाग नंबर 1 कळस धानोरी लोहगाव उर्वरित. प्रभाग नंबर 2 फुलेनगर नागपूरचा. प्रभाग नंबर 3 विमाननगर आणि लोहगाव येतं. प्रभाग नंबर 4 त्यामध्ये खराडी आणि वाघोली येतं. वाघोली आणि खराडी. 5 मध्ये हे 5 मध्ये कल्याणीनगर आणि वडगाव शिरी येतो. येरवडा 6 मध्ये येतं येरवडा आणि गांधीनगर. त्याच्यानंतर 7 सिटीमध्ये येतं गोखलेनगर आणि वाकडेवाडी वाडी. 8 मध्ये येतं औंध आणि बोपोडी. त्याच्यानंतर 9 मध्ये येतो सूज, बानेर आणि पाषाणचा भाग येतो. 10 नंबर बावधान आणि भुसारी कॉलनी. त्याच्यानंतर 11 मध्ये येतो रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर. त्याच्यानंतर 12 नंबर येतो छत्रपती शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनीचा भाग येतो 12 मध्ये. 13 मध्ये येतो पुणे स्टेशन आणि जय जवान नगर. त्याच्यानंतर 14 मध्ये कोरेगाव पार्क, घोरपडी आणि मुंडवा येतो, मुंडव्याचा भाग येतो. त्याच्यानंतर 15 आहे. 15 मध्ये येतं मांजरी बुद्रुक केशवनगर 17.5 नळी हडपसरचा भाग येतो थोडा. त्याच्यानंतर 16 आहे त्या शेजारीचे. 16 मध्ये येतो हडपसर आणि सातवाडी. 17 मध्ये येतो रामटेकडी, माळवाडी आणि वैदवाडी. ठीक आहे. 18 प्रभागांमध्ये येतो वानवडी आणि साळुंके विहार. त्याच्यानंतर 19 मध्ये येतो कोंढवा खुर्द आणि कौसरबाग. 20 त्याच्या शेजारी 20 शंकर महाराज मठ आणि बिबेवाडी. 21 नंबरमध्ये येतो मुकुंदनगर आणि सॅलेब्सबरी पार्क. 22 त्याच्या खाली काशेवाडी आणि डायस प्लॉट. त्याच्यानंतर येतो कुठला 23 नंबरमध्ये रविवारपेठ, नानापेठ. 24 मध्ये येतो कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, KM हॉस्पिटल. 25 मध्ये शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई. 26 मध्ये 26 मध्ये येतो घोरपडी पेठ आणि गुरुवार पेठ समताभूमी. 27 मध्ये येतो नवी पेठ आणि पर्वती. 28 मध्ये येतो जनता वसाहत आणि हिंगणे खुर्द. 29 मध्ये येतं डेक्कन जिमखाना आणि हॅपी कॉलनी. 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी. 31 मध्ये मयूर कॉलनी आणि कोथरूड. 32 कुठे गेलो 32 मध्ये मयूर कॉलनी वारजे आणि पॉप्युलर नगर येतं 32 मध्ये. 33 कुठे गेलो 33 मध्ये येतं शिवनी खडकवासला धायरी. त्याच्यानंतर 34 नरे वडगाव बुद्रुक आणि धायरी. त्याच्यानंतर 35 सन सिटी आणि माणिकबाग. 36 सहकारनगर पद्मावती. 37 धनकवडी आणि कात्रज डेअरी. 38 मध्ये येतं बालाजीनगर आंबेगाव कात्रज. 39 मध्ये येतं अप्पर सुपर आणि इंद्रानगर. 40 मध्ये वडगाव बुद्रुक आणि येवलेवाडी. आणि लास्ट एक राहिलं 41 मध्ये मोहम्मदवाडी आणि उंद्री. टोटल असे 41 वॉर्ड आहे. तिकडे प्रत्येक ठिकाणी 2 4 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू.